हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मनसेकडून मोर्चाच्या परवानगीसाठी पोलिसांना अर्ज सादर। पोलिसांकडून मोर्चाला अजूनही परवानगी नाही। हायकोर्टाच्या अटींशी अधीन राहण्याच्या सूचना। हिंदीच्या मुद्द्यावरती आज ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यभरात आंदोलन। सरकारनं काढलेल्या जीआरची करणार होळी, तर आझाद मैदानावरती होणाऱ्या आंदोलनाला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित। ठाकरेंच्या आंदोलनाला भाजपकडून आंदोलनामधूनच प्रत्युत्तर। घाटकोपरमध्ये राम कदम यांच्या नेतृत्वात ठाकरे सेनेचा निषेध। ठाकरेंच्या खोटारडेपणाची होळी केल्याची टीका। हिंदीच्या मुद्द्यावरती मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांची आज मुंबईमध्ये सभा। शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी आणि जाहीर सभा होणार। उद्धव ठाकरेंसह हर्षवर्धन सपकाळ, नितीन सरदेसाई राहणार उपस्थित। 5 जुलैच्या मोर्चाच्या नियोजनासाठी मनसेची बैठक पूर्ण। आमचा मोर्चा भव्य असेल, मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये 7 माजी नगरसेवकांसह पक्षप्रवेश। मुंबई मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 34 जणांच्या समितीमधून वर्षा गायकवाड यांनी भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरे, नसीम खान यांना वगळलं। गायकवाड यांची हायकमांडकडे तक्रार केल्यामुळे 3 जणांना वगळल्याची चर्चा। नारायण राणे सहजासहजी मोठे झालेले नाहीत। मर्डर, मारामाऱ्या, भानगडी सगळं केलं। शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य। राणेंचं कौतुक करता करता बोलून गेले गंभीर। बारामतीमध्ये आज शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर। सायन्स अँड इनोव्हेशन सेंटरच्या कार्यक्रमामध्ये काका पुतणे सोबत दिसणार। कार्यक्रमापूर्वी दोघांचा संवाद। युगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न। खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत दिली माहिती। पनवेलमध्ये बेवारस सोडलेल्या अर्भकाचे आई-वडील सापडले। प्रेम प्रकरणामधून बाळ जन्मल्याचं उघड। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पालक बाळाचा सांभाळ करायला तयार। संत तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूरच्या दिशेनं रवाना होणार, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटणमधून पुढे निघणार। आज बरडमध्ये असणार मुक्कामी। पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेमध्ये चेंगराचेंगरी 3 जणांचा मृत्यू। चेंगराचेंगरीमध्ये 50 पेक्षा अधिक भाविक जखमी। यात्रेचं नीट नियोजन नाही अशी प्रत्यक्षदर्शींची तक्रार। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपण बघताय दुपारच्या बातम्या।